हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. मी आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळ ना अगदी 2 महिने झाले असतील मला. मी हा आत्ता परत व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. 2 महिन्याच्या नंतर मी तुमच्यासमोर येते. आणि चला, आता मी 2 महिन्याच्या नंतर आल्याच्यानंतर माझा पहिला तोच प्रश्न आहे की तुम्ही सगळेजण कसे आहात? मस्त मजेत ना? तर चला, मस्त मजेतच राहा आणि माझ्या ना अनुज होमच्या चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून परत स्वागत करते. चला तर ना, काय झालेलं आहे, 2 महिन्यांनी आता मी उभी राहिलेली आहे इथे म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे केलेला आहे. पण ना 2 महिन्याच्या नंतर आता बोलू काय असं झालं होतं मला. कारण की ना सगळं माझं थांबलं होतं, माझं बोलणं वगैरे सगळं थांबलं होतं. तुमच्याशी कसा संवाद साधू किंवा तुमच्याशी कसं बोलू किंवा व्हिडिओला मी सुरुवात कशी करू, मला सगळं एवढं ना सुरुवातीपासून असं इतका विचार करावा लागला. पण काय करणार, किती दिवस झाले म्हणजे अगदी जवळजवळ 2 महिने झाले. माझा शेवटचा व्हिडिओ होता कदाचित माझ्या बहिणीच्या मुली आल्या होत्या ना बंगलोरवरून, त्यांचं शूट केलं होतं मी आणि तोच माझा लास्टचा व्हिडिओ होता. त्यांना तुम्ही बघितला असाल. त्याच्यानंतर 2 महिने माझे इतके बिझी गेले ना, इतके बिझी गेले की म्हणजे मला ना, जरी मी शूट करून ठेवलं होते ना, माझे 2-3 व्हिडिओ शूट पण करून ठेवले होते, तर ते ना मला अपलोड करायला वेळच मिळाला नाही. म्हणजे सगळं ॲडिटिंग वगैरे करण्यापासून सगळं तसंच होतं. 2 महिने वाट बघून झाल्याच्या नंतर मी इतका जुना व्हिडिओ मी आता टाकू आणि मला एडिटिंग करायला पण टाईम नव्हता. तर आता मी हे सगळं एडिटिंग करत बसू. पण झालं काय, मी नंतर 2 महिन्याच्या नंतर ना, माझी बहीण वगैरे जी मँगलोरवरून आलेली ना, ती मुंबईला शिफ्ट झालेली आहे आणि ती 2 महिने माझ्याकडे इथे राहिली होती. घरात खूप पसारा होता. अगदी म्हणजे तुम्हाला ते सगळं मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं की घरामध्ये काय चाललं आहे, कसं चाललं आहे, किती गडबड गोंधळ चाललं आहे. एक तर तुम्हाला माहितीच असेल, माझं एकतर टिफिन सर्व्हिसचं पण काम चाललेलं असतं आणि माझं पार्लरचं जे काम आहे ना, ते सुद्धा मी करत असते. त्याच्यामुळे ना मला एवढ्या सगळ्या कामातून ना मला जरा पण एडिटिंगला, एक तर मला रात्री झोपायलाच उशीर होत होता. त्याच्यामुळे मला एडिटिंगला वगैरे टाईमच मिळाला नाही. तर इथे ना माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मध्येच इथे आता आयुष आलेलं आहे. खूप म्हणजे त्याचा घसा ना क्लायमेटमुळे ना, ही ना 1 आठवड्यापूर्वीची व्हिडिओ आहे. त्याचा घसा वगैरे खूप म्हणजे धरला होता. तर त्यामुळे तो गरम पाणी वगैरे माझ्याकडनं करून घेऊन गेला. आणि दुपारच्या आता जेवणासाठी मी ना खिचडी बनवते. त्याची रेसिपी वगैरे तुम्हाला सांगत नाही एवढ्यासाठीच की बरेच वेळा तुम्ही लोकांना ही खिचडी वगैरे बनवताना किंवा मी एकच पुलाव टाईप असं जे बनवते खूप वेळा झालेला आहे. त्याच्यामुळे मी की आज मी काही रेसिपी वगैरे सांगत नाही आहे. जे पण आहे ना, 2 महिन्यापूर्वीचं माझ्या घरात 2 महिने काय चाललं होतं, काय नाही चाललं होतं ना, ते तुमच्याबरोबर शेअर करूया. तर चला, त्याच्यावरच मध्ये तुम्हाला जे काय आहे ना, ते मी सांगत जाईल. तरी ते 2 महिने माझी एवढी गडबड वगैरे चाललेली होती की जरा पण मला वेळ नव्हता. त्यामुळे मला काहीच म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे करायला मिळालं नाही आहे. म्हणजे होते ते पण मी तुम्हाला आत्ताच बोलले, जे होते ना त्याला मला एडिट करता आले नाही. आणि नेमकं झालं काय माहिती आहे, एडिटिंग करायच्या टायमाला माझा फोन होत होता सारखा हँग. माझा फोनने पण एकदम ऐन टायमाला दगा दिलेला. त्यामुळे ते सुद्धा मला काहीच करता आलं नाही आहे. राहू देत बोलली, इतका टाईम माझा गेलेला आहे, अजून मी टाईम काढेल. आणि माझं थोडंसं फोन वगैरे रिपेअर केल्याच्यानंतर तो पण फोन मी घरातच रिपेअर करून घेतला आयुष आणि मितूकडनं. चला, ती पण पुढे गंमत सांगते. तर चला, दुपारच्या जेवणामध्ये बघा, ही असं मस्तपैकी एक पुलाव बनवलेला आहे आणि मी हा आंब्याचं लोणचं आहे ना, ते घरीच बनवलेलं आहे. तर लोणचं आणि ते दही घेतलेलं आहे माझ्या खिचडीबरोबर. खिचडी म्हणा, पुलाव म्हणा, जे पण. तर लोणचं ना मी हे ना तोतापुरी कैरी असते ना, त्याचं बनवलेलं आहे आणि इतकी छान झाली होती ना, मला वाटलं ह्याला फंगस वगैरे पकडेल, पण अजिबात पकडलं नव्हतं. आणि ह्याला झाले आता 8 दिवस झाले असतील की हा लोणचं मस्तपैकी मी तयार करून ठेवलेला आहे. तो एक डब्बाभर पूर्ण भरला होता, पण आता संपलेला आहे. म्हणजे जे संपत आलेला आहे. आता ना मस्तपैकी कामधंदा काहीच नव्हता आज मला, म्हणजे ऑर्डर वगैरे काहीच नव्हतं. सकाळचे जे टिफिनचं वगैरे होतं ते कामं झालेलं आहे. त्याच्यानंतर ना जेवण झाल्याच्या नंतर ना मस्तपैकी झोपलेली होती. झोपून उठल्याच्यानंतर मी आता चहा ठेवलेला आहे आणि बाकी पुढची आता जी पण छोटी मोठी कामं आहेत ना, ती करून घेते. खूप दिवस झाले म्हणजे मी ना माझा डाएट मी फॉलो केलेला आहे. थोडीशी माझी तब्येत सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आधी की माझी तब्येत थोडीशी खराब झाली होती. मला ताईंनीसुद्धा म्हणजे काय, ज्यांनी माझे व्हिडिओ मला बघतात रोज किंवा माझ्या मैत्रिणींनीसुद्धा मला विचारलं होतं की अनुराधा तुझे व्हिडिओ का येत नाही आहेत. 1-2 कमेंट पण आलेल्या आहेत मला की तुमच्या व्हिडिओ का येत नाही आहेत.
तर एवढ्यासाठीच येत नव्हते की घरात खूप गडबड चाललेली होती, खूप गोंधळ होता. अजिबात मला व्हिडिओ बनवायला ॲडिट वगैरे करायची लांबची गोष्ट आहे. मला व्हिडिओ बनवायलासुद्धा मला टाईम नव्हता. कारण का माझं ते सगळं दिवसच असं जात होतं ना, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अगदी झोपली की एकदम पडल्या झोपून जायची. त्यामुळे असं ना अजिबात मला असे पेशन्स नव्हते की मी व्हिडिओ बनवू आणि ते ॲडिट वगैरे करू. कारण का नाहीतरी मग सकाळी ते लवकर उठायचं असतं आणि त्याच्यामध्ये बरं परत रात्री लेट झोपलं ना की माझं डोकं दुखायचं वगैरे ते प्रॉब्लेम देतं मला. त्याच्यामुळे मी हे सगळं ना थांबवलं होतं. तर ना आता मी आजपासून ना व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे. हा तर व्हिडिओ जो बनवलेला आहे ना तो 15 दिवसापूर्वीचा आहे. विचार करा 2 महिने व्हिडिओ बनवले नव्हते. त्याच्यानंतर 15 दिवसांनी 15 दिवस आधी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा मला अपलोड करायला वेळ मिळालेला नाही आहे. तर उद्या मी परत तुम्हाला भेटायला येणार आहे सगळ्यांना आणि माझा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर इथे ना मी चहा वगैरे बनवताना मस्तपैकी माझं इथे जेव्हा मी पाणी प्यायला घेतलेलं तेव्हाच कोथिंबीर वगैरे मिरची आहे ना ती मी साफ करून ठेवलेली आहे. आणि इथे मी आता आज संध्याकाळी ना थोडंसं वॉक वगैरे करायला जाणार आहे. कारण की ना खूप दिवस मी तुम्हाला मगाशी पण बोलले ना की खूप दिवस म्हणजे अगदी जवळजवळ 2 ते अडीच महिने मी वॉक वगैरे काहीच करायला गेलेली नव्हती. तर चला आता मी मस्तपैकी पहिला चहा घेतला आणि ना इथे मी आमच्याच बाजूच्या गार्डनमध्ये मी तुम्हाला खूप आधी पण हा गार्डन एकदा दाखवलेला आहे. तर मी आता गार्डनमध्ये राऊंड मारायला आलेली आहे. मस्तपैकी मोठा म्हणजे हा गार्डन आहे आणि इथे मी 10 असे राऊंड मारते. तर इथे राऊंड मारताना बघा इथे आतमध्ये ना आता म्हणजे सुट्ट्या हा 15 दिवसापूर्वीचा ना तेव्हासुद्धा ना मुलांच्या शाळेला सुट्ट्या होत्या. तर ह्या सुट्टीमध्ये सगळी मुलं अशी गार्डनमध्ये वगैरे पूर्ण गार्डन ना अगदी भरलेला असतो. आता जवळजवळ मला वाटतं 6 वाजलेले होते. मी 6 वाजता फिरायला गेली होती. तेव्हा हळूहळू सगळी मुलं गार्डनमधून बाहेर निघत असतात. तर इथे ना पूर्ण गार्डनच्या ना बाहेरच्या साईडला आहेत ना ते सगळे सुपाऱ्यांची झाडं आहेत आणि जे आतल्या साईडला आहेत ना जिथे बार लागले तिथे लोखंडी बार लागलेले आहेत तिथे सगळ्यांना अशी फुल झाडं आणि फळं झाडं आहेत. इथे ना तुम्हाला मी दाखवते म्हणजे इतकी छान असा हा जो समोर झाड आहे ना त्याला इतकी मस्तपैकी बकुळीची फुलं लागतात. बकुळीची फुलांचा इतका सुगंध असतो ना आणि जेव्हा सकाळी म्हणजे हे जेव्हा पडतात ना तेव्हा काय बायका जेव्हा मी सकाळी येते ना तेव्हा तिथे बायकांना ती फुलं बारीक बकुळीची ना अशी टिपत असतात. आणि ह्या साईडला आहेत ना ती बघा मस्तपैकी सुपारीची झाडं आहेत आणि पहिला सुपारी आहेत ना मी तुम्हाला इथे दाखवते. पहिल्या हिरवे असतात नंतर त्याच्यानंतर ना हे बघा मस्त असे टप्पोरी असे लाल एकदम मस्त झाले असे जसे काही बदाम कसे असतात ते लाल झालेले तसे हे सुपारी झालेले आहेत. आणि हे पुढे आहेत ना ते कच्चे आहेत म्हणजे ते जस्ट लागलेले आहेत ना ते हिरवे आहेत. आणि ते सुपारी जे लाल झालेत ना ते थोड्या टायमाच्या नंतर ना असे ब्राऊन कलरचे होतात म्हणजे सुकतात ना त्याच्यानंतर ते पडतात. इथे बघा कितीतरी पण ना असे गळून पडलेले आहेत. तर आता ते ना म्हणजे जसे जसे सुकतात तसे पडतील. माहिती नाही ह्या गार्डनमधून सुपाऱ्या कोण काढून नेतात की नाही नेत ते काय माहितीच नाही आम्हाला. तर असं म्हणजे हा गार्डनचा मस्तपैकी असा परिसर आहे. त्याच्यानंतर ना मस्तपैकी 10 राऊंड मारल्याच्यानंतर मी आता घरी जायला निघालेली आहे. तर इथे बघा आता हा बाजूला गार्डन आहे ना अगदी म्हणजे हा माझा एक 15 मिनटं पण नाही 10 मिनटाच्या अंतरावरतीच हा माझा इथे गार्डन आहे. मस्तपैकी छान असं राऊंड वगैरे मारल्याच्यानंतर मी इथे थोडंसं बहिणीकडे जाऊन आलेली आहे म्हणून मला थोडं घरी यायला ना उशीर झालेला आहे. त्याच्यानंतर आता मला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे. तर इथे ना मी पहिला आल्या मस्तपैकी फ्रेश वगैरे झाली कारण का इतकी घामाघूम झाली होती ना आणि आता मी त्याच्यासाठीच आंघोळ केली नाही की बाबा आता मी परत किचनमध्ये उभी राहिली ना तर परत तेवढंच घामाघूम व्हायला होईल. कारण का इतकं उकडत होतं इतकं गरम होत होतं ना त्याच्यामुळे ना मी विचार केला आता जशी आहे ना तसंच पहिलं जेवण वगैरे बनवून घेते. पहिला बाहेरून जाऊन आलेली आहे त्यासाठी मी पहिलं थोडंसं फ्रेश झालेली आहे म्हणजे हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चेहऱ्यावरती म्हणजे तोंडावर थोडंसं पाणी वगैरे मारलेलं आहे आणि मी आता किचनमध्ये आले. आता इतका टाईम झाला ना त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की थोडंसं ना कॉफी वगैरे किंवा परत एकदा चहा घ्यावी. मी का आता चहा नको चहा एकदा झालेला आहे त्यासाठी ना मी आता विचार केला की मस्तपैकी ना कॉफी वगैरे घेईन. तर इथे ना रात्रीच्या जेवणामध्ये ना मी मेथीची भाजी आणि ही मेथीची भाजी आहे ना मी सकाळीच घेऊन आलेली. जेव्हा मी खाली गेली होती मला एक टिफिन द्यायचा होता तेव्हा मी मेथीची भाजी घेऊन आलेली. त्याच्यानंतर आता कॉफी पिता ना मस्तपैकी ही भाजी वगैरे साफ करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे सगळी आता अर्धीमर्धी मी तयारी करून घेते. आणि काय झालं माझ्याकडे ना खूप सारे असे कांदे म्हणजे मी जवळजवळ मध्येच एक महिना आधी मी काहीतरी कांदे घेतले होते. थोडे छोटे साईजला छोटे म्हणजे अगदीच छोटे होते. तेव्हा माझी बहीणसुद्धा राहायला होती माझ्याकडे. तेव्हा मी हे कांदे घेतलेले होते. पण झालं काय नेमकं हे कांदे आहेत ना मी आज ना मला टाईम मिळाला नाही
आणि थोडेसे ना ओलसर झालेले म्हणजे खराब झालेले, की मी पिशवीमध्ये तसेच वरती बांधून ठेवले होते आणि मला ते काढायला पण टाईम मिळाला नाही, काय नाही. मनोहरला मग आज सांगितलं मी, की जरा ते कांदे सगळे खाली घे आणि जरा ते साफ वगैरे करूया आपण. त्यातले अर्धे कांदे मी ना, म्हणजे बहीण असताना ती मला बोलायची, की "दे मी तुला हे सगळे कांदे आहेत ना, अर्धे सगळे असे साफ करून ठेवून देते." मग तिला ते दिले ना एकदा, की मग ती अशी अर्धा किलो, एक टायमाला अर्धा किलो अशी हे कांदे ना साफ करून द्यायची. आता ती गेल्यापासून ना मी या कांद्यांकडे लक्ष दिलेलं नाही. जे खाली कांदे आहेत ना, तेच मी वापरत होते. म्हणजे जे ट्रॉलीमध्ये आहेत ना, तेच वापरत होते. तर आता ना मी हेच काम मी पहिला करून घेते, की भाजी वगैरे निसून घेते आणि त्याच्याबरोबरच हे कांदे जे आहेत ना, ते पण सगळे साफ करून घेते. कारण का बरेच कांदे ह्याच्यामध्ये ना असे ओलसर निघालेले होते. बऱ्यापैकी कांदे मी याच्यातले जवळजवळ 3 किलो, म्हणजे मी टोटल घेतले होते काहीतरी 7 किलो घेतले होते. त्यातले मी 3 किलो जवळजवळ वापरलेले आहेत आणि थोडेसे अगोदर ना सुट्टे करून थोडेसे मी ट्रॉलीमध्ये ठेवलेले आणि बाकीचे आहेत ना थोडेसे, ते असे माझे राहिले होते. तर आज मी ते काढून घेतलेले आहेत आणि ह्याच्यातले आता बरेपैकी ना जे ओलसर आणि थोडेसे घाण झाले असतील ना, ते मी काढणार आहे आणि जे बाकीचे आहेत ना, ते साफ करून परत मी म्हणजे सोलून वगैरे ठेवणार आहे. ह्या डब्यामध्ये मी एक छोटा डबा घेतलेला आहे. तो ना डबा भरून मी अशी पूर्ण कांदे साफ करून घेणार आहे. त्याच्या आधी ना मी ते आता हे मेथी वगैरे ना, ती सगळी साफ करून घेते. कारण का मला लगेच ही मेथी जोपर्यंत माझं हे होतं आहे ना, कांदे वगैरे साफ करेपर्यंत ते पाण्यामध्ये म्हणजे टोपामध्येच मी काढून ठेवणार आहे ना, तर ते पाण्यामध्ये ठेवले की सगळी माती वगैरे जी आहे ना, ती भिजत घातली ना, की सगळी माती जी पानांना आणि देठाला लागलेली असते ना, ती सगळी त्याच्यामध्ये विरघळून निघून जाईल. त्यासाठी पहिला मी आता इथे भाजी साफ करून घेतलेली आहे आणि बघा मी असते ना, जेवढे पण कांदे ना, माझा हा एक डब्बा आहे, तो डब्बा भरून पूर्ण म्हणजे मला जवळजवळ ना 3-4 दिवस तरी मला हे चांगले कांदे असे पुरतात. खूप छोटे आहेत ना, तर त्यामुळे ना ते भरपूर असे कापावे लागतात. कारण का नुसतं भाजी वगैरे जरी बनवायची असेल ना, तरी पण मला ह्याच्यामधले एक 4-5 तरी कांदे असे कापावे लागतात. मोठा असेल ना, तर एखादा घेतला तरी चालतं. पण तर बघा हे बाकीचे आहेत ना सगळे याच्यामध्ये तसेच ठेवलेले आहेत आणि दुसरे आहेत ते मी सोलून डब्यात भरून ठेवलेले आहेत. तर तुम्हाला मी ते दाखवते, की कांदे हे सोलताना बघा किती खराब होते, की माझा हात बघा किती, तुम्ही बघितला असाल की हात पूर्ण माझा इथे खराब झालेला आहे. आता हे बाकीचे आहेत ना सगळे मस्तपैकी सुटसुटीत करून ठेवणार आहे. म्हणजे हे ओलसर होते तेवढे मी सगळे पहिला कट करून घेतलेले आहेत, म्हणजे साफ करून डब्यात भरून ठेवलेले आहेत. यातले आता मी मेथीची भाजी बनवेल ना, त्याच्यासाठी थोडीशी यूज करेल. हे बघा मी इथे ना बोलता तुम्हाला बोलली होती की मी पाण्यामध्ये टाकेल वगैरे, पण मला ना जेव्हा मी साफ करत होती ना, तेव्हा ते शक्यच झालं नाही. मी असं विचार करून बसली होती की पहिला भाजी मी पाण्यामध्ये टाकेल, पण ते शक्य झालं नाही ना, म्हणून मी शक्य म्हणजे एवढ्यासाठीच की मी तेच काम कंटिन्यू करत राहिली, कांदे वगैरे सोलत बसली ना, त्याच्यामुळे मला ती भाजी टाकायची म्हणजे पाण्यात टाकायची राहून गेली. चला असो, भाजी माझी इथे झालीसुद्धा एवढं बोलता तर नाही ते मस्तपैकी आता रात्रीच्या जेवणासाठी डाळ बनवलेली आहे, गोडी डाळ बनवलेली आहे आणि मेथीची भाजी बनवलेली आहे. कांदे वगैरे मी साफ करून ठेवलेली आहे आणि आता भाकरीसाठी पीठ मळून ठेवलेले आहे. चला तर मैत्रिणींनो, आता ना खूप दिवसानंतरचा मी जो ब्लॉग स्टार्ट केला होता ना, तो इथे संपवते. मस्त जेवण खावण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी ते व्हिडिओचा एंड करते. तर आता पुढे मी ना जसं जमेल ना तसं मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट करणार आहे म्हणजे कंटिन्युटी करणार आहे आता व्हिडिओ बनवण्यात. तर आजचा व्हिडिओ जो बनवलेला आहे तो मी इथेच थांबवते. आज दिवसभरात मी काय केलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर बाय.